हे गाईज, आज आपण बनवूया कोहळा आणि चण्याची भाजी. ती पण अगदी महाप्रसादात मिळते तशी. याकरता साधारण भाजीपेक्षा थोडे तेल जास्त घ्यायचे आहेत. तेल गरम झाले की आता जिरं मोहरीचा तडका लावायचा आहे. त्यानंतर कांदे गोल्डन ब्राऊन झाले की त्यामध्ये एक टमाटर टाकायचे आहे. 4-5 कढीपत्ते पण टाकायचे आहेत. आता यामध्ये मी गरम मसाला वाटलेला त्यामध्ये टाकत आहे. मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद, गोडा मसाला, जिरेपूड, मीठ आणि हळद टाकायची आहे. मसाले व्यवस्थित शिजले की यामध्ये आपल्याला 2 चम्मच हिरोती टाकायची आहे. अशा प्रकारे आपले मसाले व्यवस्थित शिजले की ही हिरोती आपल्याला फार वेळ शिजवायची नाही, नाहीतर भाजी काळपट होते, चव जाते. आता यामध्ये चण्याची डाळ टाकून थोड्या वेळ शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटं चण्याची डाळ शिजवल्यानंतर डाळ शिजवताना आपल्याला थोडे पाणी टाकायचे आहे व डाळ झाकून शिजवायची आहे. डाळ 5 मिनिटं शिजल्यानंतर आपण हे अर्धा किलो बारीक चिरलेले कोहळे यामध्ये टाकून घेऊया व याला स्लो गॅसवर शिजवूया. कोहळा टाकल्यानंतर 2-3 मिनिटांनी याला फिरवत राहायचं आहे व झाकायचं आहे. जर तुम्हाला वाटलं शिजताना पाणी टाकायचं तर खूप जास्त पाणी टाकू नका, अगदी थोडं पाणी टाकून याला शिजवा. अशा प्रकारे मंद गॅसवर अगदी स्लोवर नुसती तेलामध्ये ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. अशा प्रकारे आपली कोहळ्याची भाजी तयार होते. तुम्ही नक्कीच करून बघा.